आहेत महिला त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल तर काय सांगा? केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. तुम्ही आता बघितलं असेल की आदित्य तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे लाडक्या बहिणींसाठी केवायसी मुदतवाढ जे आहे तिने आता लवकरात लवकर ते मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून तिने आपल्याला मुदतवाढ देणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लास्ट हप्ता कोणता आलाय तुम्ही कमेंट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला पुढची जी अपडेट आहे तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करणार, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदित्य तटकरे. केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल तर काय सांगा? केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. मुद्दा आहे लाडक्या बहिणी कुणामुळे बाद झाल्या. या निमित्तानं शिवसेनेच्याकडून सरकारमध्ये असूनही एक उघड भूमिका पहिल्यांदाच घेतली गेली. शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत यांनी सार्वजनिकरित्या समाज माध्यमांमध्ये असं म्हटलं की बाद झालेल्या लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत. शिवसेनेच्याकडून अरुण सावंत यांनी घेतलेली भूमिका काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये 81 लाख महिला अपात्र ठरल्या असं अरुण सावंत यांनी सांगितलं. ते म्हणाले याला एकनाथ शिंदे जबाबदार नाहीत. ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बनवली गेली होती. लाडकी बहीण अपात्र ठरल्या आहेत याला जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस आहेत. इतकं धाडसी आणि थेट विधान त्यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही कसलाही अर्थ नसतो असं फडणवीस स्वतः सांगत असतात हे अरुण सावंत म्हणतात. आता लाडकी बहीण योजना चालू ठेवण्याची जबाबदारी फडणवीसांची आहे असा दावाही अरुण सावंत यांच्याकडून करण्यात आला. मुळात लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या एकूणच तिजोरीवरचा भार आहे हे कधी लपून राहिलं नाही. योजनेच्या नियमानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झाली ती याच कारणानं. ती चर्चा सुरू होण्यामागची कारणं आपल्याला पटकन समजावून घ्यायची आहे. लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मागेल त्याला सन्मान निधी मिळायला लागला आणि हीच बाब नंतर अडचणीची ठरली. तपासणीच्या दरम्यान अनेक लाभार्थी वादग्रस्त आहेत हे लक्षात आलं. सक्षम महिला आणि चक्क काही पुरुषही लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आढळले.
लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता देताना कठोर पडताळणीची मागणी होतीये ती याचमुळे। राज्याच्या तिजोरीवर लाडक्या बहीण सन्मान निधीचा बोजा पडतोय हे वास्तव आहे। केवायसी करण्यापासून सुट्ट्या दिल्या जातात, त्यांच्या केवायसी होतील तर सगळ्यांना मिळणार आहे। सरकारने काही निकष तयार केलेले आहे, त्या माध्यमातून काही आता योजनेतून काही लोकांना वगळले जाणार आहे, त्यांना सरकारी नोकरी आहे, त्यांना सरकारचे पेन्शन मिळतं, नोकरी सरकारी नोकरी आहे, काही निकष तयार केले। जे खरे लाभार्थी आहेत, जे वंचित आहेत सगळ्या योजनेपासून, त्यांना देण्याची भूमिका सरकारची। दरम्यान लाडक्या बहिणीला लाडकं नाही हे सांगण्याच्यासाठी काय निकष लावले जात आहेत तेही पाहायला हवेत, आणि हे निकषच आता मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणींना बाद करायला कारण ठरलेत। ते निकष आता आपण पाहणार आहोत। अर्जदाराच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ती लाडकी बहीण बाद होईल। अर्जदाराच्या कुटुंबामध्ये जर समजा कुणी इन्कम टॅक्स म्हणजे आयकर भरत असेल तर संबंधित अर्जदार बाद होईल। केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी हे अर्जदाराच्या कुटुंबात असतील तर अर्जदार ग्राह्य मानला जाणार नाही। लाभार्थी महिला इतर कुठल्या शासकीय योजनेमध्ये 1,500ची लाभार्थी असेल तर तिचा लाडकी बहीणमधला अर्ज आपोआप मागे पडेल। अर्जदाराच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळून कोणती चारचाकी असेल तर संबंधित अर्जदार बाद होईल, आणि जर ती अर्जदार महिला आमदार खासदाराची कुटुंबीय असेल तर तिला लाभ द्यायचा नाही असं आधीच ठरलेलं आहे। साडेचार पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते तेव्हा ती लागू झाली, आणि त्याच अनुषंगानं बऱ्यापैकी आर्थिक सव्यापसव्य करून ती राबवण्याच्यासाठी प्रयत्न झाले। पण या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर काही अंशी ताण निश्चित आलेला आहे। याचा महत्त्वाचा तपशील आता तुमच्या समोर येतोय। 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 50 लाख कोटींच्या आसपास पोहोचलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या साठी 46,000 कोटी रुपयांची प्रतिवर्षासाठी तरतूद केली आहे असं सरकार सांगतं। मुख्यमंत्री वीज सवलत योजनेच्या साठी सुद्धा 14,761 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये राज्यातल्या 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। ही सगळी योजना मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असताना त्यांनी लागू केली होती, आणि याच्याच अनुषंगानं पुढील वाटचाल होत राहिली। आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा। या सगळ्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे कितीही आग्रहीपणे लाडक्या बहिणीचा विषय लावून धरत असले तरी पण इतर अनेक कारणांनी ते सध्या नाराज आहेत।